खामेनीसह 48 नेत्यांना ठार केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। इराणची 9 जहाजं नष्ट केली आणि 2000 बॉम्ब टाकल्याची माहिती। आमच्या जवानांच्या मृत्यूचा बदला घेऊ अशी धमकी। अमेरिका इस्रायलचा इराणच्या 30हून अधिक सैन्य ठिकाणांवरती हल्ला। राजधानी तेहरानसह विविध शहरांमध्ये क्षेपणास्त्र हल्ला। 200हून अधिक ठार, 1800हून अधिक जखमी। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये आयातुल्ला अली खामेनींचा मुलगा मोजतबा खामेनीचाही मृत्यू। वडिलांसह मोजतबा ठार झाल्याची इराणी मीडियाची माहिती। तर खामेनींनंतर वरिष्ठ धर्मगुरू अली रेझा अराफींची हंगामी सर्वोच्च नेता म्हणून निवड। अमेरिका, इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरती हल्ले सुरूच। इराणच्या प्रत्युत्तरामध्ये अमेरिकेचे 3 जवान आणि इस्रायलचे 6 जवान शहीद। तर इराणमध्ये आतापर्यंत 165 लोक ठार झाल्याची मीडियाची माहिती। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा जगभरातील विमान वाहतुकीला फटका। हजारो उड्डाणं रद्द, अनेक भारतीय आखाती देशामध्ये अडकले। बीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा सीटवरती झोपला। जय पवारांकडून व्हिडिओ पोस्ट। रोहित सिंहवर आणि बीएसआर कंपनीवरती कारवाईची मागणी। नागपुरातील नरसाळामधील चाणक्यपूरमध्ये मोठी आग। पाण्याच्या टाकीखाली ठेवलेल्या 1700 सिंथेटिक पाईपमध्ये 700 पाईप जळून खाक। कचऱ्याला लागलेली आग पाईपपर्यंत पोहोचली। नागपूरच्या एकबीएल एनर्जी कंपनीतल्या स्फोटातील मृतांची संख्या 19 वर। जखमींवरती उपचार सुरू। 21 जणांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, तर 9 जणांना अटक। आखाती देशातील युद्धाचा महाराष्ट्रातील यात्रेकरूंना फटका। राज्यातील 40 ते 50 हजार यात्रेकरू सौदी अरेबियामध्ये अडकले। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती।